पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवनलो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आज अखंड हरिनाम सप्ताहाचा आपला जागराचा दिवस नाही का पंचदिनी कार्यक्रम आणि जागराचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर मागणीपर प्रकरणात लाभून घ्यावं लागते वारकरी संप्रदायाचा दंड पहिले कीर्तन असं तर नामपण मधात मग कोणता घेता चालते संतपर घ्या ज्ञानपर घ्या ठीक आहे आणि जागराचे कीर्तन जागृतीचं कीर्तन आहे जागृतीचं जागराचं म्हणजे जागृतीचं ज्या स्वस्वरूपाला आपण झोपलो ज्या स्वस्वरूपाची आपल्याला ओळख नाही पण त्याच ठिकाणून सर्व जे कार्य चालतं हे आपल्या लक्षात येत नाही त्याचं स्मरण करून देणं म्हणजे हे जागराचं जागृतीचं कीर्तन करणं आहे सज्जनो पहिला तर खरं जर विचार केला गणेश तरुण मंडळ आपले घोडेमळा या मंडळाला पहिला नमस्कारही करावा आणि आशीर्वादही द्यावा कारण आता या युगामध्ये गणपती बाप्पाच्या पुढं सप्ताह करणं हे फार दुर्मिळ काम झालेलं आहे गणेशाने यांना सात्विक बुद्धी दिली आणि या सत्याची निर्मिती केली त्यांच्या आई वडिलाचं पुण्य राबवतात आणि त्या तरुण मंडळाला सहाय्य करणारे आमचे खाडे महाराज सातत्याने उभे राहून कार्यक्रम करून घेतात महाराजाला खूप किंमत असते कार्य कसं असावं कार्याची रूपरेषा कशी असावी कारण कार्य करणं आता सोपं राहिलं नाही टाळी वाजवणं सोपं का अवघड विठाला विठाला बस झालं कारण हांडाभर भात जर शिजवला तर सगळं चापसायचं नाही एक शीत पाहायचं भात शिजला कारण 4 दिवस झाले आज तुम्हाला खूप वळण लागले पडले वळण भाव तो निराळा कारण ज्या अर्थी विठ्ठल शब्द येतो त्या अर्थी टाळी वाजते हे आपलं ऐकणाराचं भाग्य आहे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी सज्जनो ही जी तारीख न ही जवळजवळ 4-5 महिन्याच्या पूर्वी तारीख घेतलेली महाराजांची तिकडं कार्यक्रम होता आपला कुठं बेरोवाजवळ त्याच वेळेस महाराजांनी तारीख दिली आणि असं असते तारीख दिली तर सेवक हे करावे सांगितलेले का तिथे मी तू पण कामा नाही आपले श्रीहरी तात्यासाहेब मी काय त्यांनी सांगितलं महाराज तारीख घ्या आणि कार्यक्रमाला लवकर या महाराज मी 12 वाजता आलो एवढी आराम केला कारण कीर्तनकार लवकर आला की टेन्शन जातं ना कोणाचं कार्यकराचं मंडळाचं सगळ्याचं आले महाराज नाही काय आणि दुसरी गोष्ट असं असते प्रवचन एकाची सेवा पण कीर्तन एकाची सेवा नाही कीर्तनासाठी मोदनाचार्य लागतात गायनाचार्य लागतात टाळकरी लागतात विणेकरी लागतो ऐकणारे कीर्तनकार नसला तरी नाही होय माऊलीच्या शब्दात सांगायचं ना माऊली म्हणतात वऱ्हाड गेलं चहा पाणी झालं काय कार्य होतं ते कार्य झालं आणि शेवटी विचारलं वऱ्हाडाला नवरदेव कुठे त्यांनी सांगितलं घरीच राहिला नवरदेव जर घरी राहिला तर वऱ्हाडाला किंमत ओरे विण धावणे तैसे तेगा कारण नारदाची गादी मार एक सांगू सगळ्या गाद्या भ्रष्ट झाल्या स्वार्थी झाल्या पण एवढीच गादी फक्त आता शिल्लक आहे की जीवाचा उद्धार करण्याची जीवाला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देणारी आणि याच्यासाठी गीता भागवत ज्ञानेश्वरी विचारसागर अमृतानुभव चांगदेव 65 असे ग्रंथ आपल्या संत महात्म्याने आपल्यासाठी निर्माण केले हे ग्रंथ सामुग्री जी आहे ना ही आपली ग्रंथी
शेल करणारी, ग्रंथी सोडवणारी आहे, दंडक दिलेला आहे. पाहुण्या ग्रंथ करावे करावे. ग्रंथाचा अभ्यास केल्याशिवाय ग्रंथी सुटत नाही. गावामध्ये एक ना एक तर असा महात्मा असतो की त्या महात्म्याच्या आशीर्वादानं गाव सुखी असतो, गावाला चांगलं वळण लागतं.